यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील पाथर्डी नगर राहुरी तालुक्यातील वांबोरी चारी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभधारक पाझर तलावामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता प्रसाद शुगरचे कर्मचारी सोबतीला देऊन टेलच्या तलावापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत कडगावसारख्या ठिकाणी स्वखर्चातून नवीन पाईप टाकून त्या ठिकाणच्या तलावात पाणी देण्याचे नियोजन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे। मुळा धरणातून वांबोरी चारीला तिसरी मोटार सुरू करून मिरी लाईनला पाणी सोडण्यात आले आहे। कडगावजवळ पाईपलाईन खराब झाल्याने कडगावला पाणी पोहोचत नव्हते। त्या ठिकाणी आमदार तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह रविवारी पाहणी केली। आमदार तनपुरे यांनी स्वखर्चातून या ठिकाणी नवीन पाईप टाकून त्याची दुरुस्ती करण्याचे कामही हाती घेतले। सोमवारी कडगावचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल असा विश्वास आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला। आमदार तनपुरे यांनी गेल्या 4 वर्षांपासून मुळा धरणातून वांबोरी चारीला समाधानकारक पाणी सोडण्याचा प्रयत्न केला असून यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मुळा धरणात देखील मुबलक पाणी नाही तरी देखील राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे नियोजन केले। केवळ प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता प्रसाद शुगरचे कर्मचारी सोबतीला देऊन तिसगाव मडी लाईनसह मिरी भागातील लाभधारक तलावांमध्ये देखील पाणी देण्याचे नियोजन केले आहे। सध्या पांगरमल, मजले चिंचोली, केशव शिंगवे, मिरी, शंकरवाडी या भागातील तलावात पाणी सुरू आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संबंधित यंत्रणेला पाणी बंद करून फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी आणि पुन्हा पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी किमान 8 दिवस लागतात। त्यामुळे कोणीही पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार तनपुरे यांनी करत मिरी लाईन नंतर तिसगाव लाईनला सुद्धा पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विलास पाटील, सहाय्यक अभियंता विजय मोगल, शिवसेना नेते दत्तू कोरडे, सरपंच राजेंद्र पाठक, किरण शेलार, सुदाम गीते, विठ्ठल शिदोरे, सुरेश शिरसाट, लक्ष्मण पेटारे, सतीश साळवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। कडगावच्या शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आपण कडगाव लाईनची दुरुस्ती चालू केलेली आहे। सदरची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आपण कडगावला पाणी देण्याचे नियोजन करणार आहोत आणि लवकर पोहोचेल अशी शक्यता आपण प्रयत्न करून त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। अनधिकृत वगैरे सर्व बंद करून आपण त्यांना पाणी देऊ। सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, वांबोरी चारीच्या संदर्भात आम्ही जवळजवळ 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तसेच राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्याकडे कडगावच्या वतीने सतत पाठपुरावा करत आलो। परंतु मित्रांनो, त्याही पद्धतीने आमदार साहेबांनी वेळोवेळी कडगावची एवढी चांगल्या प्रकारे दखल घेतली। ज्यावेळेस कडगावला ते आभार दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमच्या गावामध्ये विकास किती झाला यापेक्षा आता मी किती विकास करणार हे मी तुम्हाला दाखवून देईल। त्यावेळेसच तुम्हाला झालेला विकास कळेल आणि मी केलेलाही विकास कळेल। त्याचबरोबर ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस पहिल्यांदा 25 लाख रुपयाचा डांबरीकरणाचा पहिला निधी कडगावसाठी आपल्याला तनपुरे साहेबांनी दिला। त्यानंतर दुसराही निधी 25 लाख रुपयाचा आमदार साहेबांनी मोहोद रस्त्यासाठी डांबरीकरणाचा निधी दिला। त्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्हाला फक्त रस्ता आणि पाणी याची जास्त गरज आहे, तरी कुठल्याही हालतमध्ये मी आमदार असताना कडगावच्या 78 नंबरमध्ये 76 नंबरमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी सोडण्याची दक्षता घेईल। परंतु थोडा अडथळा निर्माण आल्यामुळं स्वतः आमदार साहेबांनी स्वखर्चाने आता या मेन पाईपलाईन चारीपासून तर शिराळ कडगाव मधून जेवढी लाईन आहे तेवढी स्वखर्चाने दुरुस्त केली। त्याबद्दल मी सर्व कडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे आभार मानतो। इतकं स्वतः लक्ष देऊन आता सध्याही शिराळच्या रानामध्ये मेन पाईपलाईन पासून 1.5 किलोमीटर, कडगावच्या 76-78 तलावापासूनही 1.5-2 किलोमीटर आधी मध्यस्थी एकदा शेतामध्ये येऊन या लिकेजसाठी दादांनी भेट दिली आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। सर्व अधिकाऱ्यांनाही त्यांनी सक्त तंबी दिलेली आहे की कुठल्याही प्रकारच्या हलगर्जीपणा चालणार नाही आणि याप्रमाणे
कुठल्याही प्रकारे आपल्याला 76-78 मध्ये पाणी गेलंच पाहिजे याची 100% काळजी दादांनी घेतली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, कडगाव ग्रामस्थांच्या वतीने, व्यक्तिशः कोरडे कुटुंबियाच्या वतीने मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. गेल्या 4 वर्षामध्ये वांबोरी चारीला जेवढी त्याचं राखीव पाणी आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी गेल्या 4 वर्षामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही वर्षी बऱ्याचदा ज्या काही मोटरचे पंपचे खोळंबे बऱ्याचदा आले तर आपली सरकारी यंत्रणेवर विसंबून न राहता प्रसाद शुगर कारखान्याची देखील यंत्रणा त्यांनी जाऊन आत्ता मध्ये 3री मोटर चालू होत नव्हती आणि 3री मोटर चालू झाल्याशिवाय इकडं मिरी लाईनला आणि टेलच्या भागामध्ये पाणी येणं अवघड होतं. अशा परिस्थितीमध्ये जो विलंब 3री मोटर चालू करण्याकरता लागत होता, काही मनुष्यबळाची थोडीशी कमतरता इरिगेशन खात्याकडे होती आणि मग प्रसाद शुगरच्या आमच्या यंत्रणेने जाऊन त्या ठिकाणी काम करून 3री मोटर देखील चालू त्या ठिकाणी केली आणि म्हणून आणखीन मिरी लाईनला त्या ठिकाणी चांगलं पाणी यायचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर इथं कडगाव गावाला मात्र मागच्या वर्षी आम्ही खूप प्रयत्न केला, काही ठिकाणी लाईन टाकली परंतु थोडंसं अडचणी आल्या आणि याही वर्षी मात्र आता सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहता स्वखर्चातून या 76 आणि 78 नंबरच्या तलावामध्ये पाणी जाण्याकरता बरेचसे पाईप त्या ठिकाणी लिकेज होते, ते बदलून नवीन पाईप टाकावं लागलं. तीच सर्व लोकांनी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील सहभाग घेतला आणि सर्वांच्या कष्टातून आता ते लिकेज जे झालं होतं ते पाईपलाईन जवळपास लिकेज काढून झालेले आहेत आणि उद्यापासून मला अपेक्षा आहे की या 76 आणि 78 नंबरच्या तलावामध्ये पाणी त्या ठिकाणी जाऊन कडगावकरांचं मोठी प्रतीक्षा पाण्याची कुठेतरी त्या ठिकाणी संपुष्टात येईल आणि काहीतरी समाधान त्या ठिकाणी सर्वांनाच लाभेल अशी अपेक्षा. याच्याकरता खूप अडचणींचा सामना करावा लागला परंतु ग्रामस्थांनी देखील इथं शिवसेनेचे आमचे सहकारी दत्तात्रय कोरडे पाटील आहेत, ते 2-3 दिवस झाले इथं न जेवता खाता पिता त्यांचे आणि त्यांचे सर्व सहकारी हे देखील खूप कष्ट करून त्या ठिकाणी ह्या लाईनचं दुरुस्तीचं काम चालू आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हे खूप कष्ट घेतलेत. मला खात्री आहे की कडगावमध्ये त्या ठिकाणी वांबोरी चारीचं पाणी पहिल्यांदाच कडगावकरांना त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. इकडची झाली की नंतर पुन्हा करंजी लाईन काही दिवसांनी चालू होईल, त्यावेळेस तिथं देखील पाणी देण्याचा आमचा मनोद आहे. खरं तिसगावकरांना 4ही वर्ष आपण मुबलक त्या ठिकाणी वांबोरी चारीचं पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याही वर्षी एकदा इकडचा भाग भरून झाला की त्यांचं देखील आपण पाणी तिकडे सोडणार आहोत. माझी वांबोरी चारीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मनापासून हात जोडून विनंती आहे की कृपा करून कुठेतरी लाईन फोडून अनधिकृतरित्या पाणी घेण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सगळ्या तलावामध्ये पाणी सोडण्याचं आपलं नियोजन त्या ठिकाणी आहे, पण जर कोणी पाईपलाईन फोडली तर मग कुणाचंच काही त्या ठिकाणी काय होत नाही. ह्या लाईनला तर 2-3 ठिकाणी खरं लाईन फोडल्या होत्या. शेवटी लोकही आपलीच आहेत, कुणावरती गुन्हा दाखल व्हावा असं आपल्यालाही वाटत नाही, पण जर हे नियोजनबद्ध चालायचं असेल तर कुठंतरी थोडासा यंत्रणेचा धाक देखील राहायला पाहिजे. पण ही वेळ आपल्यावरती गुन्हे दाखल होण्याची वेळ येऊ देऊ नये, कारण शेवटी आपलीच सगळी लोक आहेत आणि त्यांना मग पोलिसांचा सामना करावा लागणं हे काय बरोबर नाही. म्हणून लोकांनी जरा थोडंसं आव्हान मी करतो की कुठं काय फोडाफोडी करू नका. आपल्याला अधिकृत तळ्यामध्ये आधी ह्याचं पाणी खरं जाऊ देत आणि सर्व तळ्यांमध्ये व्यवस्थित पाणी सोडण्याचं आपण नियोजन करू, पण आपण देखील सहकार्य करावं. अन्यथा नाईलाजास्तव खरं इच्छा नसताना देखील आपल्याच लोकांवर जर गुन्हे दाखल झाले तर मोठी दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी असेल. मिरी शंकरवाडी असेल, मिरी असेल, इथले पांगरमल इथले देखील तलाव हे आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बऱ्यापैकी भरले. अजूनही काही दिवस त्या ठिकाणी पाणी चालून मोठी वांबोरी चारीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची तहान त्या ठिकाणी भागणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये हा खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे. प्रतिनिधी करंजी तिसगाव.